हॅलो फ्रेंड्स, आज आपण वाटाणा पनीरची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी कढई घ्यायची, तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरे टाकायचे, काजू टाकायचे, खोबरं टाकायचं, लवंग मिरे टाकायचे, नंतर धने टाकायचे, थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकायच्या, आल्याचे तुकडे टाकायचे, कांदा छान परतून घ्यायचा. कांदा परतला की त्यात कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं, नंतर चिरलेले टोमॅटो टाकायचे. हे सर्व छान 5 मिनिट कमी गॅसवर परतून घ्यायचं. नंतर लसूण हा टाकायचा. मसाला मिक्सरला बारीक करून घ्यायचा एकदम. नंतर कढईत परत तेल टाकायचं. वाटाणा आणि पनीर तेलात फ्राय करून घ्यायचं. नंतर आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. तेल टाकायचं, त्यामध्ये बेसन पीठ टाकायचं 1 चमचा. ते छान परतलं की लाल तिखट, हळद, पनीर मसाला टाकायचा. नंतर मिक्सरला बारीक केलेलं वाटण टाकायचं. ते सगळा मसाला परतून घेतला की पनीर आणि वाटाणा परतलेला तो टाकायचा आणि आपल्याला हवं तितकं भाजीला पाणी टाकायचं आणि त्या ग्रेव्हीमध्ये थोडेसे मोठे कापलेले टोमॅटो, साखर चिमूटभर टाकायची. 10 मिनिट भाजी कमी गॅसवर छान शिजवून घ्यायची. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भाजी कशी वाटली ही रेसिपी त्यावर कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.